विधानसभेमध्ये मुंबईतल्या अंधेरी सबवेच्या मार्गाबाबत चर्चा करण्यात आली। आमदार मुर्जी पटेल यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली। तर याबाबत मुंबई पालिकेनं तांत्रिक सल्लागार नेमल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय। तर अधिवेशन संपलं की आपण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ आणि तोडगा काढू असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेलं आहे। हा सबवे गेला 50 वर्षापासून पाण्याखाली असतो। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय 5 महिने पाऊस पडतो। अध्यक्ष महोदय, हा तिसऱ्यांदा सभागृहात मी लक्षवेधी लावली। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उत्तर देत आहेत, त्याच्यानंतर काही कार्यवाही होत नाही। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हा सबवेमुळे पाणी साचल्यामुळे माझी विधानसभेत जवळजवळ 30% भाग हा पाण्याखाली असतो। अध्यक्ष महोदय, नागरदास रोड असेल, गोंदिवली असेल, मोगरापाडा असेल, आंबावाडी असेल, हा पूर्ण भाग पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो आणि सबवे भरल्यामुळे वाहतुकी कोंडी होत असतात। अध्यक्ष महोदय, मुर्जी पटेलांनी हा मुद्दा खरंच 3 वेळा आणलेला आहे इथे आणि अतिशय गंभीर आहे। हा जो नाला आहे हा सबवेमधनं वाहतो। अध्यक्ष महोदय, आणि नेहमी तिथे पाणी साचतं, त्यावेळेस महानगरपालिका पंप लावते, ते पाणी काढते, तोपर्यंत वाहतूक बंद करतात वगैरे असे तात्पुरते उपाय केले जातात। अध्यक्ष महोदय, नाला रुंदीकरणासाठी जी सल्लागार कंपनी होती त्यांनी नाला रुंदीकरणासाठी पण अध्यक्ष महोदय सुचवलं होतं, पण नाला रुंदीकरण तिथे होऊ शकत नाही कारण घरं असल्यामुळे आणि ती घरं आता आपल्याला जमीनदोस्त करता येत नाही। तुम्ही आदेश द्या, येणाऱ्या पावसाआधी हा सबवेचं सोल्युशन होणार आहेत का? मला तारीख सहित कालावधी ताई निश्चित करून आपण उत्तर द्यावं। मला हा प्रश्न येणाऱ्या पावसाळ्यामध्ये भासवणार नाही या उद्देशानं ज्या उपाययोजना करणं जलद गतीनं करणं गरजेचं आहे, त्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।